Coming up next. Come together now. All together. तर आता आम्ही रेडी झालोय ऋषीच्या एंगेजमेंटसाठी. केंद्रीय वाढून आता पार या गावी जात आहोत. सगळे रेडी आहेत. आता आपण आपली गाडी काही घेत नाहीये कारण आपल्या एर्टिगामध्ये सर्व फॅमिली बसणार आहे. तर चला तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये आपल्या गावाकडची एंगेजमेंट दाखवतो. मराठवाड्यामध्ये कशा प्रकारे एंगेजमेंट, त्यालाच कुंकवाचा कार्यक्रम असंही म्हणतात. चला भेटूया पुढे. काय म्हण आजच्या कार्यक्रमाचं सांगा काही. आम्ही चाललोय आता हाय, आज आम्ही पार येथे माझ्या आत्याभावाचा एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे. तरी आता आम्ही सर्वजण जात आहोत, सहकुटुंब सहपरिवार. हे बघा त्यांचे मामा. आता बोला काय बोलू. असं बोलायचं का? काय के म्हणाले आधीला दे म्हणा. आधीला बोला. मग आम्ही एंगेजमेंटला चाललोय. तर आम्ही एंगेजमेंटला चाललोय. तर आता पोचायला 2 वाजेल मला वाटतं. नमस्कार गाइस, आप फिर से आ गया तुम्हारा भाई. तो हम चल रहे इधर. अभी हम गाड़ी में बैठे हैं. ये मोटे पापा है, मेरा अंकल. ये चला रहे गाड़ी, आर्मी ऑफिसर. और ये पीछे सब लोग बैठे हैं. ये संगवाई के पीछे नीलेश दादा और श्रावणी बैठा है उधर. और ये क्या निकल गया. तो हम बाहर जाने वाले हैं. पार गांव में जा रहे हैं हम. थोड़ा देर लगने वाले हैं हमको पहुंचने उधर. हम धाड़े गांव में पहुंच गए. यहाँ का रोड सीमेंट नहीं, थोड़ा खराब है. अब सीमेंट रोड आएगा इधर आगे. थोड़ी देर में हम पार्क पहुंचेंगे. और मैं मेरे भाई को भी दिखाऊंगा कैसे दिखता है. एंड तक देखो पूरा वीडियो. और लाइक और सब्सक्राइब करने में भूल मत करो. तर आदिश, हे ढाळेगाव आहे. इथं ढाळेगावची यात्रा भरते मोठी आषाढी महिन्यामध्ये. तर हे फेमस गाव आहे अहमदपूर तालुक्यामधलं ढाळेगाव, ज्याच्यामध्ये बरेचसे लोक आषाढी वारी जशी पंढरपूरला असते त्याच पिरियडमध्ये इकडे एक यात्रा असते, ढाळेगावची यात्रा. तर या ढाळेगावची अशी एक आख्यायिका आहे. ते एक नारायण अप्पा महाराज यांचं मंदिर आहे. तर अप्पा महाराज हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते. आणि एक काळ असा होता की त्यांना पंढरपूरला जाता येत नव्हतं. पायाला त्यांच्या त्या काळामध्ये का आजार झालेला, त्याला नारूचा आजार म्हणायचे त्या काळामध्ये. तर त्यांना चालता येत नव्हतं. तर ते घसटत पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. पण गावाच्या वेशीवर आल्यानंतर त्यांना साक्षात पंढरपूरच्या विठोबाने दर्शन दिले, अशी इथे आख्यायिका आणि मान्यता आहे. आणि त्याच अप्पा महाराजाचं मंदिर आणि पांडुरंगाचं विठ्ठलाचं मंदिर या ढाळेगाव या ठिकाणी आहे. तर आपण या गावातून पुढे जात आहोत. आणि 2 किलोमीटर वरती पार हे गाव आहे. तिथे हा कुंकवाचा किंवा एंगेजमेंटचा कार्यक्रम आहे. ऋषी कराड प्रीतीचा मावस भाऊ आहे. तर आम्ही त्याच्यासाठी आलेलो आहोत. फायनली आपण पोहोचलो आहोत पार गावामध्ये. हे पार हे गाव आहे अहमदपूर तालुका, जिल्हा लातूर. तर चला आपण ऋषीच्या घराकडे जाऊया. मेन रोड पासून जवळच घर आहे ऋषीचं. गाडी आपण थांबू. चला तर आपण घरी जाऊ ऋषीच्या आणि त्याला शुभेच्छा देऊ एंगेजमेंटच्या.
हे आहे ऋषीचं घर. ऋषीला एंगेजमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. मोतीराम आणि सुमती दोघांना एंगेजमेंटच्या शुभेच्छा. आता ऋषीचे मामा बोलतील. ऋषी याला आमच्यातर्फे एंगेजमेंटच्या शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. ऋषीच्या मामाचे मामा. राम राम मंडळी. राम राम म्हणा फक्त. राम राम मंडळी. राम. आता ऋषीचे लहान मामा बोलतील. त्या बोला. ऋषीला शुभेच्छा द्या. राम राम मंडळी. इकडे बघा. त्या कार्यक्रमाच्या ऋषीला हार्दिक शुभेच्छा. परतू मामा. ऋषी आणि सुमितीला एंगेजमेंटच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कातकडी परिवारातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. एंगेजमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. ऋषी मामाला एंगेजमेंटच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपला नवरदेव आलेला आहे, बघू शकता. नवरदेवाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. हे आहे नवरदेवाची आत्या. सॉरी मावशी. मावस बहीण. हा बोला बोला. नमस्कार. आज आम्ही माझ्या मावस भावाच्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमासाठी आलोय. हा आहे ऋषिकेश कराड आणि याच्या होणाऱ्या बायकोचं नाव आहे सुमती. सुमतीची भेट होईलच आता. आणि ही आहे नवरदेवाची आई. तिच्याशी बोला. मावशी. आई ना. आणि माझी मावशी. बोल की. शुभेच्छा द्या ऋषीला. शुभेच्छा. माझ्या बहिणीचा मुलगा. नवरदेव नवरी. त्या कार्यक्रमाला
महाराष्ट्र शासनाचे आदर्श शिक्षक पुरस्कार त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. दोन्ही परिवाराच्या वतीने सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विविध गावातून वेगवेगळ्या ठिकाणावर आलेली मंडळी, सर्वांचं विविध क्षेत्रातून उपस्थित असलेली मंडळी, सर्वांचं परत एकदा दोन्ही परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. चला आजूबाजूला थांबलेली मंडळी वेळ करू नका. कार्यक्रमात सुरुवात झालेली आहे. साखर वाढणं चालू आहे, पट्टी वाढणं चालू आहे. तेव्हा प्रथम हा साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न होईल आणि त्यानंतर साक्षीदार सोहळा संपन्न होईल. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. Come together now. यांचे नातू श्री सुभाषराव पांडुरंग कराड यांचे चिरंजीव व चौका सुमती श्री पांडुरंग सोपान केंद्रे यांची नाव तर श्री हनुमंतराव पांडुरंग केंद्रे यांची कन्या कनिष्ठ कन्या यांचा माननिश्चयाचा कार्यक्रम संपन्न होतो. राहणार तालुका अहमदपूर जिल्हा लातूर. बजवा आणि वर पक्षाचं ठिकाण एकच आहे आणि हा साक्षी सोहळा साक्षीबंध प्रणवर्ष परमात्मा देवता देवी गायत्री प्राणायामे विनियोगः. ओम ओम वाव स्वाव माव जना ओम वाव तत्सवितु वनपर्वते भजहि मंदिरजोना प्रचोदयात्. ईश्वरमानन्दमूर्तये नमस्तु. सुमथच्चय जगदप्रश्यकविलो वज्रणनादिनाशोगणादिपादोगणेकोर्गणादिक्षोवादिचक्रोगजरणा. द्वादशे तानि नामानि अपठे शृणुयादपि विद्यारम्भभागे च प्रवेशे दीर्घादितः संग्रामे संरक्षय भजनाद्यस्य मुञ्जायते शुक्लां वरदं देवं जपे वर्णं
सर्वत्र हौशी मारुती पाटील मानेपती हे त्यांचे स्वभाव होते. Come together now. All together. 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 घेत नाही. सर्व पाहुणे मंडळाकडे हा साक्षी करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. सर्वांना विनंती आहे, भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. सर्व पाहुण्यांना विनंती, पाहुण्यांची पुरुष मंडळी आणि गावातील सिनियर मंडळी त्यांची पंगत. पहिली पंगत पाहुण्यांची पुरुष मंडळी आणि गावातील वडीलधारी मंडळी पुरुष मंडळी यांची पहिली पंगत होणार आहे. कृपया आपण नोंद घ्या. चला, पाहुणे मंडळीला विनंती आहे, आपण बसून घ्यायचं. आणि गावातील जास्त मंडळी, गावातील जास्त पुरुष मंडळी यांना सर्वांनी लवकर येऊन जेवण करून घ्या.